नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. दिस इज आवर लेक्चर नंबर 11. वी आर डिस्कसिंग द प्रीवियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर वेव ऑप्टिक्स. ठीक आहे, वेव ऑप्टिक्स या चॅप्टरवरच्या प्रीवियस इयर क्वेश्चन डिस्कस करत असताना आपण व्हिडिओ लेक्चर नंबर 11 पर्यंत पोहोचलेलो आहोत. ओके, आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये जे काही दोन्ही एक्झाम्पल्स आहेत ते महाराष्ट्र सीईटी 2023 ला रिसेंट क्वेश्चन्स आहेत. द फर्स्ट वन अँड द सेकंड वन इज बोथ आर द फ्रॉम द महाराष्ट्र सीईटी 2023. दोन्ही रिसेंट क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप आपण पहिला आणि दुसरा क्वेश्चन समजून घेऊया आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, सर्वप्रथम आपण न्यूमरिकल नंबर फर्स्ट डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. बघा, सेकंड न्यूमरिकल थेरॉटिकल क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे तिथं आपली काही एनर्जी जाणार नाही. ठीक आहे, जो काही सेकंड न्यूमरिकल आहे थेरॉटिकल क्वेश्चन आहे, याच्यात काही आपली एनर्जी जाणार नाही. बघा, पहिला क्वेश्चन, टू वेवलेंथ्स ऑफ अ सोडियम लाईट. ठीक आहे, सोडियम लाईटचे दोन वेवलेंथ, एक 590 नॅनोमीटर आणि एक 596 नॅनोमीटर आर युज्ड, ओके, वन आफ्टर अनदर टू स्टडी डिफ्रॅक्शन ड्यू टू सिंगल स्लिट अपर्चर. ओके, जो काही सिंगल स्लिट अपर्चरचा जो काही एक्सपेरिमेंट आहे, त्या अपर्चरचा जो काही स्लिट सेपरेशन आहे 2 × 10⁻⁶ मीटर. द डिस्टन्स बिटवीन द स्लिट अँड द स्क्रीन इज 1.5. ठीक आहे, काय हरकत नाही. The separation between the positions of the first maxima of the diffraction pattern obtained in the two cases is. बघा, काय गोष्ट म्हटलं त्यांनी. ओके, सिंगल स्लिट एक्सपेरिमेंट आहे डिफ्रॅक्शन पॅटर्नचा. बघा, हा झाला न्यूमरिकल अपर्चर, ही झाली तुमची स्क्रीन. स्क्रीन आणि यामध्ये जो काही डिस्टन्स राहतो कॅपिटल डी डिस्टन्स दिलेला आपल्याला 1.5 मीटर. ठीक आहे, आता हा जो काही स्लिट सेपरेशनचा जो काही डिस्टन्स आहे हा, ठीक आहे, हा म्हणू शकतो स्मॉल डी इक्वल्स टू दिला आहे 2 × 10⁻⁶ मिलीमीटर मध्ये दिलेला आहे 2 × 10⁻⁶ मीटर. ठीक आहे, काही हरकत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर दोन, पहिल्यांदा जो काही सोर्स S1 आणि सेकंड सोर्स S2, जो काही सोर्स S1 यूज केला त्याची वेवलेंथ दिला आहे 590 नॅनोमीटर आणि सेकंड टाइम जो यूज केला तो 596 नॅनोमीटर. ठीक आहे, एवढ्या गोष्टी दिलेल्या. ठीक आहे, चला आता बघा त्यांनी काय विचारलं. जेव्हा हा जो काही आपण समजा इनिशियली हा जो काही सोर्स यूज केला, ठीक आहे, याचा कुठेतरी इथे समजा फर्स्ट मॅक्सिमा आला. ठीक आहे, त्यानंतर मग आपण सेकंड सोर्स यूज केला, सेकंड सोर्स त्याच प्लेसवर, ओके, आता हे काढलं मी, तर याचा मॅक्सिमम थोडाफार डिस्प्लेस झाला असं समजा इथं आला. ठीक, तर या दोन मॅक्सिमम मधलं त्यांनी आपल्याला काय विचारलं आहे, डिस्टन्स विचारलं. ओके, इतका सोपा क्वेश्चन आहे. ओके, सिंगल स्लिट एक्सपेरिमेंट आहे, स्क्रीन आहे ॲट अ डिस्टन्स 1.5 मीटरवर. ओके, जो काही न्यूमरिकल अपर्चर आहे त्याची अपर्चरची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, पहिला जेव्हा सोर्स यूज केला तेव्हा एवढी वेवलेंथ होती सोडियम लाईटची आणि सेकंड टाइम जेव्हा आपण सोर्स यूज केला त्याची एवढी वेवलेंथ होती. ठीक आहे, मग पहिल्यांदा मॅक्सिमा समजा इथे मिळाला आणि सेकंड टाइम म्हणजे जेव्हा आपण S1 सोर्स यूज केला तेव्हा हा मॅक्सिमम होता, सेकंड टाइम S2 जेव्हा सोर्स यूज केला हा. ओके, हा सेंट्रली इथं तुम्हाला ब्राईट फ्रिंज मिळते. ओके, ही झाली ब्राईट फ्रिंज B0, हा झाला फर्स्ट मॅक्सिमम. ओके, आणि सेकंड सोर्सचा हा झाला समजा सेकंड सोर्स जेव्हा यूज केला, पहिला जेव्हा सोर्स यूज केला आता फर्स्ट मॅक्सिमम, सेकंड सोर्सचा मॅक्सिमम, या दोघांतला डिस्टन्स विचारला. ओके, बघा आता आपल्याला द फर्स्ट मॅक्सिमा, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, द फर्स्ट मॅक्सिमा in single slit experiment obtained at x equals to, formula आपल्याकडे 3 times lambda capital D upon 2 times small d. इधर लक्षात. ओके, 3 times lambda capital D upon 2 times d. 3 arbitrary constant. Lambda is nothing but the wavelength we are using for this experiment. Capital D is nothing but the distance from the screen to the slit and small d is nothing but the numerical aperture. ठीक आहे, आपल्याला बघा, ओके, हे ॲट अ डिस्टन्स x. ओके, आता हा समजा x1 झाला, हा झाला x2. आपल्या या दोघांमधलं अंतर विचारलं. ओके, म्हणजे आपला हा फॉर्म्युला होतो डेल्टा x इक्वल्स टू 3 टाइम्स कॅपिटल D डेल्टा लॅम्बडा अपॉन 2 टाइम्स d. ओके, आपल्याला डिस्टन्स विचारलं ना, हा जो काही विचारला आपल्याला यामधलं डिफरन्स विचारला आहे. जो काही पोझिशन पहिल्या मॅक्सिममची या सोर्सच्या वेळेस, सेकंड सोर्सच्या वेळेस हा मॅक्सिमम, या दोघांचा आपल्याला डिफरन्स विचारला. त्याच्यामुळे जो काही डिस्टन्स आहे त्याचा आपण डिफरन्स घेतला. डेल्टा डिनोट्स काय करतो, हा डिफरन्स. ठीक आहे,
मग बघा कॅपिटल डी हा जो काय अंतर आहे हा तो अंतर चेंज नाही होणार, हा चेंज नाही होणार, फक्त चेंज काय होतं वेव्हलेंथ, म्हणून आपण डेल्टा लॅम्बडा लिहिलं. ठीक आहे, बघा इथं लक्षात बघा आता आपण व्हॅल्यूज पुट करू. बघा याला असं लिहू शकतो 3 टाइम्स कॅपिटल डी. ओके, आता डेल्टा लॅम्बडा म्हणजे काय, लॅम्बडा 2 मायनस लॅम्बडा अपॉन 2 टाइम्स डी. हे लक्षात आलं पाहिजे. डेल्टा लॅम्बडा म्हणजे काय, जे काय तुम्ही सोर्सेस यूज केले लाईट सोर्सेस त्याच्या वेव्हलेंथचं डिफरन्स. आता व्हॅल्यूज टाका 3 इंटू कॅपिटल डी. कॅपिटल डी तुम्हाला दिला 1.5. ठीक आहे, इंटू लॅम्बडा 2 आहे 596 आणि आहे 590 डिवाइडेड बाय 2 इंटू स्मॉल डी ची व्हॅल्यू आहे 2 इंटू 10 पॉवर -6. बघा 3 इंटू 1.5 इतर आला शिल्लक 6 2 इंटू 2 4. ठीक आहे, हा जो काही 10 पॉवर आहे याचं काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, फक्त आपल्याला बघा 5 पॉईंट आपल्याला माहिती आहे मिलीमीटर मध्ये फक्त डिजिट आला पाहिजे तो. ठीक आहे, चला काय हरकत नाही. बघा 3 1.5 ला लिहू शकतो मी 3/2 इंटू राहिला 6 खाली राहिला 4. 3 3 9 9 सकम 54 54 भागीला 8. ठीक आहे, 54 भागीला 8 डिजिट आला पाहिजे. तो पॉवरचं काही टेन्शन घेऊ नका. बघा 8 सकम 48 8चा भागीला किती शिल्लक राहिले 6 राहिले पॉईंट. ओके, 8 7 56 7चा भाग गेला. ठीक आहे, किती शिल्लक राहिले 4. ओके, 8 म्हणजे 40 म्हणजे 6.75. ठीक आहे, 6.75 कोणता डिजिट मध्ये दिसतो तुम्हाला, फक्त इथे दिसतो. त्याच्यामुळे तो मिलीमीटरचा मीटर कन्वर्ट करण्यात काहीच भानगडमध्ये तिथं एनर्जी वेस्ट नाही करा. 6.75 डिजिटल तो फक्त इथं दिसतो आणि सगळ्या ऑप्शन मध्ये मिलीमीटर आहे. त्याच्यामुळे तर मग इथं लक्षात, कारण की आपण इथं जो काही लॅम्बडा घेतला तो नॅनोमीटर मध्ये आहे. ठीक आहे, बाकी मिलीमीटर मध्ये त्या भानगडीत पडायचंच ना, फक्त डिजिट घ्या, कारण की सगळ्या ऑप्शन्स मध्ये मिलीमीटर आहे. त्याच्यामुळे त्याची चिंता नाही राहिली आपल्याला, मिलीमीटर मीटर ते सोडून द्या, फक्त डिजिट आला 6.75. ओके, इथं तुमचा टाइम असतो. आता मिलीमीटरचं मीटर नॅनोमीटरचं मीटर तुम्हाला करता याच्यात काही डीपली जाऊन सांगण्यात काही अर्थ नाही. ओके, मेन गोष्ट होती तर तो डिजिट आला पाहिजे. ओके, अशा पद्धतीने जर एलॅबोरेशन करून जर सांगितलं तर खूप काही मोठी अडचण नाही. ओके, फ्री बॉडी डायग्राम काढून तुम्हाला क्लिअर कट लक्षात आणून दिला की कोणती गोष्ट फाइंड आउट करायचं आणि पहिला मिनिमा सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन मध्ये ओके कोणत्या डिस्टन्सवर फाइंड आउट करायचं त्याचा फॉर्म्युला आहे 3 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन 2 टाइम्स स्मॉल. Okay, lambda be the wavelength or the source you are using for this experiment. Capital is nothing but the distance from the screen to the slit and small d is nothing but the numerical aperture. That's it. ठीक आहे, बघा तुम्ही पॉज करून नोट डाऊन करा जेणेकरून आपण न्यूमेरिकल नंबर न्यूमेरिकल म्हणजे सेकंड म्हणजे इथंच बघून घेऊया, आपल्याला खूप काही वेळ नाही लागत कारण की आता रेग्युलर क्वेश्चन आहे. बरं, ओके, बघा हा क्वेश्चन महाराष्ट्र सिटी 2023 चा होता. बघा, इफ I naught is the intensity of the principal maxima in the single slit diffraction. ठीक है, single slit diffraction just used to that pattern. Then what will be the intensity when the slit width is double? बघा काय म्हटलं, सिंगल स्लिट डिफ्रॅक्शनचा एक्सपेरिमेंट आहे. जो काही प्रिन्सिपल जो काही सेंट्रल जो काही मॅक्सिमम आहे याची इंटेन्सिटी आहे म्हणते I naught. ठीक आहे, आता काय केलं, हा जो काही न्यूमेरिकल अपर्चर होता हा आता वाढवला आपण 2 पट केला. ठीक आहे, समजा याचा जो काय आता डिस्टन्स राहणार आहे तो 2 टाइम्स डी केला. तर न्यूमरिकल अपर्चर 2 पट वाढवल्यानंतर ओके मग जो काही इथं मॅक्सिमम राहिले याची इंटेन्सिटी चेंज होते का? बिलकुल नाही. जोपर्यंत तुम्ही इथनं सोर्स चेंज करणार नाही तोपर्यंत इंटेन्सिटीवर फरक पडतो का? नाही. त्या लक्षात, इंटेन्सिटीचं रिलेशन आहे सोर्स सोबत. हा, तुम्ही जर सोर्स चेंज केला असतं तर 101% इंटेन्सिटीमध्ये 101% चेंज झाला असतं. इंटेन्सिटी इन्क्रीज झाली असती, इंटेन्सिटी डिक्रीज झाली असती, परंतु तसं आहे का नाही. त्यांनी काय चेंज करत आहे, न्यूमेरिकल अपर्चरची विड्थ पहिली डी होती नंतर किती केली 2 टाइम्स डी केली. तो ओके थोडा तो ओपन केला तर इंटेन्सिटीवर फरक पडतो का? नाही, अजिबात नाही. इंटेन्सिटी कशी राहते सेम. पहिले I naught होती तर सेकंड टाइम पण किती राहणार I naught. देयरफॉर द ऑप्शन नंबर सेकंड वन अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र सिटी 2023. आता लक्षात, इंटेन्सिटी सोर्सवर डिपेंड राहते. विच सोर्स यू आर युझिंग. ओके, आता जसं आपण या एक्झाम्पल मध्ये पाहिलं सोडियम लाईट यूज केला येलो कलरचा. ठीक, मग आता तुम्ही समजा डिफरंट लाईट LED जर यूज केला 100% तुम्ही सोर्स चेंज केला 101% इंटेन्सिटीवर फरक पडतो म्हणजे पडतोच. परंतु इथे असं पॉसिबल म्हणजे त्यांनी जे काही कंडिशन्स वाढल्या त्याच्यावरून आपल्याला कुठेच लक्षात नाही आलं की सोर्स चेंज केला. सोर्स चेंज नाही केला त्याच्यामुळे इंटेन्सिटी कशी राहते रिमेन्स कॉन्स्टंट. क्लिअर. तुम्हाला जर आपला उपक्रम आवडतो असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या YouTube चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.